सुग्रीव मारिला तत्वता बंधू स्नेह परमा व्यता रडत रडत चढपडिता दुःख अवस्था मज झाली. आणि माझा भाऊ वाली असणार एवढा प्रचंड बलवान न जाणू मारला का काय. आता भाऊ मेल्यानंतर काय भावाचं दुःख आहे हे सांगायची गरज नाहीये. आमच्या कल्याण महाराजाचा तो अनुभव आहे. आमच्या देवाला सुद्धा असणारा अनुभव घराचा किंवा आपल्या घरातला कुठलाही माणूस जाऊ द्या, ते गेल्यानंतर काय दुःख होतं ते त्यांनाच असणार. जावे ज्याच्या वंशा तेव्हा कळे भाऊ वारल्यानंतर काय दुःख आहे. आणि मग एवढं दुःख वालीला असणारं झालेलं आहे ते अतिव असणारं बंधू बंधू प्रेम आहे. आणि असा असणारा दुःख वालीच्या अंतःकरणामध्ये असणारं होऊ लागलं. आम्हा दोघा सख्या बंधू अनु मात्र नाही विरोधू सुग्रीवांतरला बंधू दुःख सिंधू मज झाला. आणि आमच्या दोघांमध्ये आतोनात बंधू प्रेम आहे. कलियुगात कमी पाहायला भेटते बरं का. नाही असं नाही, असते ना भाऊ अजून बी तसे एवढे प्रेमाचे. लहानपणी असतं बरं प्रेम, पुन्हाच कुठं जातं काय कळायला तयार नाही. होय गुरुजी, पुन्हा कुठं प्रेम जातं. लग्न झाल्यावरच प्रेम बदलतंय बरं का. बंधूचं का बदलतंय ते विचार करावा माणसाने. तसंच प्रेम राहायला पाहिजे. आपण जर ही संस्कृती टिकवली, रामायण एकनाथी भागवत अशा जर आपण विचाराने चाललो तर बरोबर प्रेम राहील. पण अज्ञानपणामुळे तुम्हाला आम्हाला बंधूचं प्रेम राहतच नाही. आणि आमच्या दोघांमध्ये एवढं असणारा भाव होता, एवढं प्रेम होतं, एवढे बंधू बंधू होतो की त्या असणारा सीमाचा नाही. जसं भरताचं प्रेम होतं. काय प्रेम अद्भुत होतं भरताचं, आपण पाहिलं मागच्या अध्यायामध्ये. केवता गेला सिरे सुग्रीवा तू तव माझा निज विसावा दैत्य मारोन आलो देखा आदत्य मारोन आलो देखावा बंधू गौरवा विसरलासी. सुग्रीवाच्या विरहानं वालीच्या अंतःकरणामध्ये दुःख होऊ लागलं. मला सोडून भाऊ असणारा तू गेलास. आणि असणारे त्याला अश्रू येऊ लागलेले, डोळ्यातून अश्रू असणारे येऊ लागले. दुःख करू लागला वाली, मला सोडून असा कसा गेलास तू. अशा प्रकारचा विलाप वालीच्या असणारा अंतःकरणामध्ये येऊ लागला. उल्लंघोनी मम आज्ञेसी सुग्रीवा नवचे लघु शंकेसी दानवी निर्दाळले त्यासी उक्सा बुक्षी स्पृंदता. माझा सुग्रीव माझ्या वचनाशिवाय किंवा मी सांगितल्याशिवाय लगीला सुद्धा जात नव्हता. एवढा माझ्या आज्ञेमध्ये वागत होता. आणि नक्कीच असणारा सुग्रीव जाणारच नाही इथून. त्याला हनुमान प्रमाण म्हणतात शास्त्रात. जाणारच नाही. पण तो गेला, तो जाणारच नाही याचा अर्थ मारला, माझा बंधू मारलाच असा ठाम विश्वास वालीला होता. सुग्रीव वानर युवराजा जीव प्राणात्मा माझा दैती मारिला युजी समजा कोणे काजा मी उरलो. सुग्रीव राजा माझा कोण होता. माझा असणारा तो आत्माच आहे. कारण बंधू बंधू सुद्धा आत्माच असते किंवा मुलगा सुद्धा आत्मरूपानेच जन्माला येतो. श्रुतीमध्ये वर्णन असणार करावं. सुग्रीव दुसरा नाहीये, माझा आत्माच होता. मीच होतो सुग्रीव. आत्मा म्हणजे मैच माझंच एक रूप आहे. नाहीतरी दोन एकच येत असणारे ते वाल. किष्किंधा कांड लावण्यामाग काय उद्देश आहे आता ते कल्याण महाराजाला आणि गीताबाईला माहिती काय. कारण सूर्यनारायणाचा फोटो, कारण सूर्यपुत्रच आहेत. पुन्हा वाली सुग्रीवचे फोटो टाकलेत. आता त्यांनाच असणारा काय असणारा उद्देश. पण हा विषय सुरुवातीपासूनच घेतलाय. मला वाटलं तारेचा घेतला असेल, नाही म्हणले त्यांनी. त्यांचा आता विषय पुढे त्यांना पूर्ण करायचा असेल. आणि म्हणून सूर्यनारायणाचे असणारे हे दोन्ही असणारे मुलं आणि अशा प्रकारचे असणारे त्या वृक्षराज वनारापासून यांची निर्मिती झालेली. असं असलं माझा आत्माच आहे सुग्रीव. कुठं गेला. जरी मज सव्याला असता तरी सुग्रीव माझा वाचता विवरद्वारी म्या ठेविता सोय बंधू घाता म्या केले. माझ्याकडून चूक झाली. वाली असणारा मरू लागला. जर मी असणारा सुग्रीवाला माझ्या बरोबर युवरात घेतलं असतं तो वाचला असताना. कारण माझ्या देखत त्याला कोणी मारू शकत नाही. कारण माझ्यामध्ये बळ आहे. वालीमध्ये बळच तेवढा होता बलवान. वरदमाळा असणारा वालीच्या गळ्यामध्ये. आणि म्हणून 21 दिवस आता देवाने सांगितलं निराहार निरुदुकी. एखाद्या थोडा बी फाल्ट सांगा एखादा वाचण्यात जर गेला
तर अर्थ सगळा बदलतो बरं का. वाचणार आमच्या भाग्याने आम्हाला व्यंकटराव एवढे सुंदर, आणि पुन्हा कथेला जे स्वर पाहिजे, पुन्हा कोणत्या रागामध्ये गायचं विरहाचं, त्याच अवस्थेमध्ये असणारे ते वाचन असणारे करू लागलेले आहेत. आणि म्हणून दुःख करू लागला. माझ्या बरोबर जर माझा भाऊ आला असता तर वाचलाच असता. तुझा बाहेर केला घात, मज कोंडिले विवरात, माझा करावया उदरणार्थ, येई धावत बंधुराया. आणि मला विवरामध्ये मी राहिलो, पण व सुग्रीवा तुझा घात झाला. धावत ये, माझ्यावर कृपा कर, अशा प्रकारचा धावा आपल्या बंधूसाठी वाली करू लागला. आम्ही तुम्ही वेगळे न हो कधी, मज का आठवली कुबुदी, तुझ ठेवोनी द्वार विधी, मी का युदिरी घालो. कशामुळे माझ्या गुन्हा असणारा हा गुन्हा घडला? कारण मी तुला सोडितच नव्हतं ना, बरोबरच असायचो सारखा. मलाच कुठून वाईट बुद्धी कुबुद्धी आली आणि तुला दारामध्ये ठेवलं मी, आणि दारामध्ये ठेवून मीच गेलो. माझ्या कुणाचा गुन्हा आहे? अशा प्रकारे वाली स्वतःला दोष देऊ लागला. मज लागला बहुत काळ, मज विनन घेसी जळफळ, तेने तुझ भरो नितरळ, प्राण तात्काळ सांदिला. मला बरेच दिवस झाले, माग सांगितलं देवाने 21 महिने हे युद्ध चाललंय. आमचे महाराज होते, सुंदर सांगितलं त्यांनी. 21 महिने मी असणारं युद्ध करीत होतो, पुन्हा बिना अन्ना पाण्याचं. काय शक्ती असन? कारण वरदानच होतं त्या मयासूरला. दुदुंबीचा मुलगा आहे मयासूर, आपल्या वडिलाच्या बदल्यासाठी आलता तो वालीकडे. आणि माझ्या शिवाय तो अन्न पाणी घेतलं नक्कीन वाली. तू सुद्धा असाच माझ्यासारखा निराहारी राहिलास. अशा प्रकारे वाली शोक करू लागला. ऐसा सुग्रीवा लागी विलपत, अंधारी भो विवरात, दाटीला विवर द्वारी पर्वत, देखिले ते तर विछिद्र. आणि अशा प्रकारचं दुःख वाली करू लागला. अंधार सगळा करा, विवर आहे ते, विवरात पुन्हा ते कोंडलेलं, म्हणजे सूर्यप्रकाश दिसायचंच काम नाही. आणि अशा प्रकारचं मला असणारी ती भोंड आली. मी पाहू लागलो इकडं तिकडं, तर थोडस सूर्यकिरण दिसले. जसं चंद्रपर्वाला याच किष्किंधा कांड्यात पुढं असन ते पुढचा भाग आहे, ते विवर दिसलं हनुमंतरायाला. आणि तसाच असणारा भास मला थोडं सूर्यकिरण दिसलं म्हणले ते तिथं. आणि म्हणून त्या दिशेने मी आलो की एकूणच वाट असावी. सुग्रीवाचे निजर दयात, मज कोंडोनी मारावे विवरात, बिलद्वारी घातला पर्वत, राज्य समस्त भोगावया. आणि मग मी अनुमान असणार असं काढलं बाहेर आल्यानंतर. पुन्हा हे पुन्हा बोलायच. सुग्रीवाच्या मनामध्ये होतं मी मध्ये मरावा, आणि सुग्रीवाची किष्किंधा नगरी, माझ्यावाली किष्किंधा नगरी त्याला प्राप्त व्हावी, त्याचा उद्देशच मला मारायचा आहे, असा आरोप असणारा वाली असणारा करू लागला. पर्वत असता द्वारी, रवी देखिला छिद्रांतरी, घाय पर्वत करो निदुरी, बिळा बाहेरी मी आलो. मी पाहितलं ते सूर्यकिरणाने असणारं दिसलं मला, आणि एक असणारा गदेचा प्रहार करून असणारं ते विवर मी फोडलं, ते पर्वत फोडला, आणि मी बाहेर असणारा प्रवेश असणारा केला. सुग्रीव बैसविला सेत, त्याचा काय झाला व्रतांत, आईसे जव मी विचारित, तव विपरीत दिखिले. बाहेर आलो मी, पाहिजे तर सुग्रीव नाहीये. सुग्रीवाचं काय झालं? मला वाटलं एक झालं एक. मला वाटलं भाऊ माझा मेलाच. भाऊ तर राजभोगामध्ये राजगादीवर बसलाय जाऊन, आणि असं विपरीत दिसलं माझ्या मनाला, माझ्या दृष्टीला. आणि मग मला असणारा काय आजी माझी अवस्था झाली. सुग्रीवे किष्किंधेचा राजा, होऊन भोगी माझ्या भाजा, शत्रुत्व जोडिले ओजा, वैरी माझा हा एक. आणि हा राज गादीवर बसून असणारा सर्व भोग घेऊ लागलेला आहे. आमच्या पत्नीला असणारा सर्वांना हा सर्वांचा उपभोग घेऊ लागला. आणि अशा प्रकारचं माझ्या दृष्टीला दिसलं. दिसायला पाहिजे होतं वेगळं, दिसलं वेगळं, आणि म्हणून मला राग आला. सुग्रीवा लागी मी तळमळीत, सुग्रीव माझाची करी घात, ऐसे केले पै विपरीत, राज्य भोगार्थ सुग्रीव. ज्या लहान बंधूसाठी मी असणारा तळमळ तळमळ करीत होतो, आणि तोच माझा भाऊ असणारा
राजगादीवर जाऊन बसलाय. हे विपरीत अशा प्रकारचं माझ्या नजरेला आलं, माझ्या दृष्टीला आलं. विपविवरी माझी सांडोनी सुधी सांडोनी सुहद बुद्धी सुग्रीव बैसला राजपदी दुष्ट दुर्बुद्धी दुरात्मा. दुष्ट आहे सुग्रीव, दुर्बुद्धी आहे, दुरात्मा आहे. माझ्या घातासाठी असणारा तो टपलेला होता आणि म्हणूनच असणार मला असणार त्याने असं सोडून स्वतः किष्किंधेचा राजा झाला असा वाली असणारा क्रोधाने बोलू लागला. तारा सांगे वाळीपासी बुडता किष्किंधेच्या राजाशी सुग्रीवे राखिले प्रतापेसी सत्य तुम्हापासी सांगते. तारा असणारी सांगू लागली की किष्किंधेवर संकट आलं होतं आणि संकट आल्यामुळे किष्किंधा नगरी वाचवून असणार हे कर्तव्य असते. सध्या आपण पाहतो ना, पंतप्रधान जर आपल्या अचानक गेले तर ताबडतोब गादीवर बसावं लागतं, कारण राजगादीचा नियमच आहे. पण इथं अजितदादासाठी थोडी गडबड केली, तिथं गरज नव्हती, पण तिथं त्यांचा दुसरा स्वार्थ होता. असा आपापला स्वार्थ बघतात. पंतप्रधान पद, राष्ट्रपती पद हे महत्वाची पद असतात. ती जागा रिकामी ठेवायला जमत नाही, परकीय आक्रमण होऊ शकतंय आणि म्हणून असणार अशा प्रकारचा घात होतोय. या ठिकाणी तर सुग्रीवने दुष्ट बुद्धीने हे काम केलं. बिळी गुंतले ती दोघे वीर मागे शून्य राजनगर ते राज्य घ्यावा या सत्वर वेडिले पुर विद्याधरी. दोन्ही भाऊ युद्धामध्ये गुंतलेले आहेत, मयासुराच्या युद्धामध्ये गुंतलेले. ही संधी असणारी त्या विद्याधर लोकांनी पाहिली. विद्याधर म्हणजे विद्या शिकणारेच लोक असतील, गंधर्व. आणि या लोकांनी असणारी ही संधी साधली विद्याधरानं आणि किष्किंधेवर त्याने आक्रमण केलं अशी तारा सांगू लागली वालीला. विदारो नगर नगरा निरोधिले स्त्रिया कुमारा आकांत देखोनी समग्रा ऋषीश्वरा परम चिंता. आणि सगळ्या ऋषी लोकांना, सगळ्या बाल आबाळ स्त्रियांना संकट वाटलं. हे आपली नगरी ही दुसऱ्यांच्या ताब्यात जाते का काय, अशा प्रकारचं किष्किंधेवर मोठं संकट आलं होतं अशी तारा असणारी सांगू लागलेली आहे. संपत्ती वानर सेनापती वानर सेना त्यासी सर्वता नाही ज्ञान पूर्वीचे चोगे प्रधान आले धावोनी तुम्हापाशी. सेनापती असणारे जे वानर सैन्य होते, मुख्य जे 4 असणारे प्रधान आहेत, त्याला हे ज्ञान नाही, कारण ते जिंकू शकत नाहीत ना. राजाशिवाय लढाई करता येत नाही. कुणीतरी मोठा असणारा पाठीराखा असावा लागतो आणि ते असणारे 4 प्रधान माझ्याकडे धावत असणारे ते सुग्रीवाकडे धावत गेलेले आहेत. तुम्हा दोघा जना अनावयार्थ विवरा आले ऋषी समस्त तव विवरी रुधिर देखिले वाहत सुग्रीव रडत देखिला. स्वतःची पत्नी तारा असणारी सांगू लागलेली आहे की ज्या वेळेस हे प्रधान गेले तिथं सुग्रीव रडत बसलेला होता विवरामध्ये. रक्ताचा पूरची पूर असणारा बाहेर आलेला होता. अशी अवस्था डोळ्याने असणारे त्या 4 असणाऱ्या या ठिकाणी योद्ध्यांनी पाहितली. रुधिर दे कोणी सपेना सुग्रीव सोयकास घालून अवघ्यासी द्वारी बैसोन शुद्धी लागून निघाला. आणि असं सुग्रीवाने पाहितलं. रक्ताचे पूर येऊ लागलेले आहेत, काहीतरी भयानक प्रकार मध्ये असणारा घडलाय आणि मग शोध लावण्यासाठी सुग्रीव निघाला. सुग्रीव ऋषीशी सांगत वाळी मारिला प्रवाहे रक्त मीही जातो त्याची शुद्ध्यार्थ मंत्री हो समस्त पुरी राखा. सुग्रीवाने सांगितलं त्या सेनानीला 4 जणाला, मी जातो म्हणले विवरामध्ये. वाली नक्की मारला असावा, रक्त येतंय, ज्या आरती रक्त येतंय त्या आरती माझा बंधू मारलाय, मी पाहण्यासाठी जातो. आणि असं म्हटल्यानंतर काय घडलं. ऐसिया परी सांगोनी ऋषी समजता सुग्रीव बिळी प्रवेशता ऋषीश्वरी धरिला त्वरिता पूर्ववर्तांता अवधारी. सुग्रीव मध्ये प्रवेश करणार इतक्यामध्ये ऋषी या सर्वांनी सुग्रीवाला असणार धरलं आणि काय ज्ञान सांगतात. तुम्हाशी शोधावयाला कोणी प्रधान गेले वन उपवनी शून्य दे कोणी राजधानी आले धावोनी गंधर्व. तुम्ही शोध घेण्यासाठी असणारे इकडे आलेला युद्धामध्ये गुंतला, तितक्यामध्ये आपल्या किष्किंधा नगरीवर गंधर्वाने आक्रमण केलेलं आहे अशी अवस्था किष्किंधेमध्ये झाली. तिही निरोधोनी केले नगर क्रांती स्त्रिया कुमार राज्ये
गेले गेले समग्र ऋषी सत्वर सांगू आले. किष्किंध्याला सगळा हाहाकार असणारा झाला. स्त्रिया बाळ दुःखामध्ये पडलेले आहेत, सगळे संकटामध्ये आहेत, असं ऋषी सांगू लागले सुग्रीवाला. वाळीने मला रुधिर प्रवाहे मिलिया मागे मरू नये. ब्रह्मदत्त स्वराज्य आहे ते आधी संरक्षी. आणि वाली तर मेलाय म्हणले, आता मेल्याच्या मागे जाऊ नये. मुळे झाकून या करीती पेरणी, माझ्या तुकोबराने म्हणावं. कुणी बियाची वाणी लवल आहे. शेतकरी जसा मड्यावर पाय देऊन असणारं काम करतो, तसं वाली मेलाय आता असं गृहीत धरून किष्किंधेचं रक्षण करणं हे पहिलं कर्तव्य आहे, असं ऋषी असणारे सांगू लागले. ब्रह्मदत्त म्हणजे पहिलं काम असं असणारे म्हणू लागले. स्वराज्य राखोनिया स्वस्थता मग निगावे वाली शुद्ध्यार्था. तो वरी बिलद्वारी घाली पर्वत ऋषी सांगत पूर्व सूचने ते. ऋषीने सांगितलं आधी किष्किंधेचं पहिलं लग्न, आधी लग्न रायबा कोंडोबाचं काय म्हणतात ते कोंडाणा, हा आधी किष्किंधेचं काम आणि नंतर वालीचा शोध, असं ऋषीने सांगितलं. ऋषीचं ऐकावं लागतं. युद्ध करिता विद्याधरी विवरद्वारे येतील वैरी. संकट पडेल दोही परी घाली बिलद्वारी पर्वत. बिळामध्ये काय करा, पर्वत लावा आणि तिकडे विद्याधरी येतील. पुन्हा काय होईल, संकट आणखी दुहेरी वाढेल. त्यामुळं माझं ऐका. ऋषीश्वरी आज्ञा अति समर्थ सुग्रीवे मानोनी निश्चित. घालोनी बिलद्वारी पर्वत आला युद्धार्थ महावीर. आणि असं ऋषीचं ऐकलं. ऋषीने सांगितल्यामुळं सुग्रीवाने असणार तिथं काय केला, मोठा पर्वत लावला आणि युद्ध करण्यासाठी गंधर्वा बरोबर सुग्रीव राजा किष्किंधेला आले. सुग्रीव वीर धीर झुंजार भोयबा विभानोनिया विद्याधर. विजयी झाला एकांगवीर जे जे कार्य ऋषी करीती. सुग्रीव का साधा का बलाढ्य बरोबर आले असणारे ते आणि बरोबर विजय केला. गंधर्वाला असणारा पराभूत केलेला आहे आणि सुग्रीवाचा गजर केला. प्रभू रामचंद्र भगवान की जय. शून्य आसो नय राजधानी विचारो ऋषी प्रधानी. सुग्रीवाते राहोनी आविसिंचनी बैसवीला. आता विद्याधर परत लावले. आता राज्य कोणी करायचं, गादी रिकामी ठेवायची नाहीये आणि म्हणून सुग्रीवाचा अभिषेक केलेला आहे. सुग्रीवाने लालसा पोटी किंवा वालीला मरावर मला राज्य भेटावं असा उद्देश नव्हता. हे काम करावं म्हणून ऋषी महात्म्यांनी सैनिकांनी सगळ्यांनी विनंती केल्यामुळे मी असणार त्यांना गादीवर असणारे बसलेत, अशी तारा स्वतःची पत्नी वालीला सांगती. सोये सुग्रीव राज्य न घेता बलात्कारे बैसविले माता. यासी कोपू नको आता क्षमा सर्वता करी स्वामी. स्वतः सुग्रीवाने हे राज्य घेतलंच नाही, त्यांना जबरदस्तीने तिथं बसवण्यात आलेलं आहे. भारताने घेतलं का, भारतासाठी किती प्रयत्न केले, वशिष्ठाने सुद्धा मन पाहितलं होतं, तर खडा टाकून पाहावं लागत आहे. पाहितलं पण नाही, भारताने म्हणले नाही. ऐकोनी तारेचे वचन वाळी बोले कोपायमान. याचे तुझ नकळे विंदान वैरी संपूर्ण हा माझा. स्वतः तारा माता सांगू लागलेल्या तरीही वाली असणार ऐकायला तयार नाही. तुला नाही कळायचं म्हणले त्याचं मन, कारण संशयाहून काय थोर काही उई बघा. एक संशयाचं भूत बसलं किंवा ज्ञानोबराई सुद्धा उई आहे. संशयाहून काहीतरी थोर एक अशी उई आहे, तुकडा आहे. आणि एकदा संशय अंतकरणात बसला की पुन्हा काही विलाज नाही. नाही म्हणले तुला कळायचं नाही, सुग्रीवाचं अंतकरण कळायचं नाहीये. विभांडोनी वैर्यासी राजी बैसविले आपणासी. माझा टवका नो हे यासी पूर्ण द्वेषी हा माझा. संपूर्ण दोषी सुग्रीव, कारण माझा घात